नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी मार्गात आल्यावर प्रत्येक भक्ताची इच्छा असते ती म्हणजे स्वामींची प्रचिती लवकर येणे. आपण पाहतो की काही लोक स्वामींच्या मार्गामध्ये नवीनच आलेले असतात आणि त्यांना लगेच चमत्कारिक अनुभव येतात. त्यांची कामे मार्गी लागतात. याउलट काही भक्त अनेक वर्षांपासून सेवा करत असतात तरीही त्यांना म्हणावी तशी प्रचिती येत नाही. काही भक्त सांगतात की स्वामींनी त्यांना संकेत दिले, संकटातून वाचवले किंवा मनामध्ये शांततेचा अनुभव दिला. हे ऐकून इतर भक्तांच्या मनातही उत्सुकता निर्माण होते. खरे तर स्वामींची प्रचिती ही अचानक मिळणारी गोष्ट नसून त्यामागे भक्ती, श्रद्धा, स्वामींची मर्जी अशी अनेक कारणे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की काही लोकांना स्वामींची प्रचिती पटकन का येते. काही लोकांना स्वामींची प्रचिती लवकर येते याचा अर्थ स्वामी भेदभाव करतात असे नाही. स्वामी माऊली आहेत, ते भेदभाव करत नाहीत. पण प्रचिती येण्यामागे काही आध्यात्मिक आणि मानसिक कारणे असतात. आता आपण 30 कारणे समजून घेऊया. स्वामी भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास. काही लोक स्वामींचे नाव घेतात पण त्यांच्या मनामध्ये शंका असते की खरंच काही होईल का, माझी प्रार्थना ऐकली जाईल का. पण काही भक्त असे असतात की ते पूर्ण मनाने स्वामींवर विश्वास ठेवतात. त्यांना वाटते की स्वामी माझ्या सोबत आहेत, ते माझे ऐकतात आणि ते माझ्या पाठीशी आहेत. असा पूर्ण विश्वास असेल तर भक्ताचे मन अधिक खुले होते आणि जेव्हा मन खुले असते तेव्हा स्वामींची उपस्थिती लवकर जाणवू लागते. जेव्हा भक्ताच्या मनामध्ये शंका कमी आणि विश्वास जास्त असतो अशा मनामध्ये स्वामींचे संकेत आणि त्यांच्या कृपेचे अनुभव सहज जाणवतात. मनाची शुद्धता, मन जितके निर्मळ आणि साधे असते तितके दैवी अनुभव पटकन जाणवतात. काही लोकांच्या मनामध्ये खूप राग, मत्सर, अहंकार किंवा द्वेष असतो. या भावनांमुळे मन अस्थिर होते आणि दैवी अनुभव जाणवणे कठीण होते. पण ज्या लोकांच्या मनामध्ये साधेपणा, दया आणि प्रामाणिकपणा असतो त्यांना स्वामींची कृपा लवकर अनुभवता येते. मन शुद्ध असेल तर विचारही सकारात्मक होतात आणि अंतर्मन शांत राहते आणि अशा शांत मनातच स्वामींची उपस्थिती सहज जाणवू लागते. अहंकार नसणे. अहंकार म्हणजे मी सर्व काही आहे अशी भावना. कधीकधी माणूस खूप बुद्धिमान असतो, यशस्वी असतो, त्यामुळे त्याला असे वाटते की त्याच्या जीवनामध्ये जे काही घडते आहे ते फक्त त्याच्या कष्टामुळे आहे. पण जेव्हा माणूस नम्र होतो आणि स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये एक वेगळाच बदल सुरू होतो. अहंकार कमी झाला की मन अधिक स्वीकारशील होते आणि स्वामींचे संकेत अधिक स्पष्टपणे जाणवू लागतात. पूर्वजन्माचे संस्कार. काही लोकांनी मागील अनेक जन्मांमध्ये साधना केलेली असते. या जन्मामध्ये जेव्हा ते स्वामींच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची भक्ती एका ठराविक पातळीवर आधीच पोहोचलेली असते. त्यामुळे अशा लोकांसाठी स्वामी भक्ती म्हणजे कडी जोडण्यासारखीच आहे. त्यांचा साठा आधीच भरलेला असतो, त्यामुळे त्यांना छोट्याशा सेवेनेही मोठी प्रचिती येते. संयम आणि धैर्य. आध्यात्मिक मार्गावर संयम खूप महत्त्वाचा असतो. काही लोक काही दिवस नामस्मरण करतात आणि लगेच अपेक्षा ठेवतात की काहीतरी मोठा अनुभव मिळावा. पण स्वामींची भक्ती ही एक प्रक्रिया आहे. जे भक्त संयम ठेवतात, घाई करत नाहीत आणि शांतपणे स्वामींचे नामस्मरण करत राहतात त्यांना योग्य वेळेला स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. सेवेतील सातत्य आणि समर्पण. काही भक्त मूडनुसार सेवा करतात तर काही श्वासासारखी सेवा करतात. जे भक्त सुखात आणि दुःखातही स्वामींचे नाव सोडत नाहीत, स्वामी नेहमी त्यांच्या सोबत राहतात. अशा एकनिष्ठ भक्ताची छोटीशी इच्छाही स्वामी प्रचिती देऊन पूर्ण करतात. नामस्मरणाची अद्भुत शक्ती. मनापासून केलेले नामस्मरण अत्यंत शक्तिशाली मानले जाते. जेव्हा एखादा भक्त श्रद्धेने स्वामींचे नाव वारंवार घेत राहतो तेव्हा त्याचे मन हळूहळू शुद्ध आणि स्थिर होऊ लागते. नामस्मरणामुळे मनातील भीती, नकारात्मकता आणि भूतकाळातील कर्मांचा मानसिक भार कमी होतो. यामुळे मन अधिक हलके, सकारात्मक आणि स्वामींशी जोडलेले वाटते. जेव्हा मन अशा निर्मळ अवस्थेत पोहोचते तेव्हा स्वामींची उपस्थिती, त्यांचे संकेत किंवा अंतर्मनातील मार्गदर्शन अधिक सहज जाणवू लागते. म्हणूनच सतत केलेले स्वामींचे नामस्मरण हे आपल्याला स्वामींच्या कृपेच्या अधिक जवळ घेऊन जाते. स्वामींची मर्जी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींची मर्जी असणे. कधीकधी भक्त सर्व प्रयत्न करतो तरीही त्याला लगेच अनुभव मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की स्वामी त्याच्यावर प्रसन्न नाहीत. पण कधीकधी स्वामी भक्ताची श्रद्धा आणि संयम तपासतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी स्वतःच भक्ताला आपली उपस्थिती जाणवू देतात. प्रत्येक भक्ताचा प्रवास वेगळा असतो. काहींना अनुभव लवकर येतो
तर काहींना थोडा वेळ लागतो. म्हणूनच भक्तीमध्ये घाई न करता विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. निस्वार्थ भक्ती. काही लोक स्वामींची भक्ती फक्त एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करतात. पैसा मिळावा, नोकरी मिळावी, समस्या सुटावी. एखाद्या गोष्टीसाठी स्वामींकडे मदत मागणे हे चुकीचे नाही, पण त्यासाठी मनामध्ये कृतज्ञतेचा भाव हवा. भक्ती फक्त स्वार्थासाठी केली असेल, मन सतत अपेक्षांनी आणि तक्रारींनी भरलेले असेल, तर अशा भक्तांना स्वामींची प्रचिती येत नाही. ही काही प्रमुख कारणे असतात. त्यामुळे काही भक्तांना स्वामींची प्रचिती पटकन येते. खरे पाहता स्वामींची प्रचिती सर्वांनाच काही ना काही प्रमाणात येतच असते, पण काही लोक ती ओळखू शकतात तर काही दुर्लक्ष करतात. जसे की अचानक एखाद्याची मदत मिळणे, अपघातातून वाचणे किंवा मनात आलेल्या प्रश्नाचे उत्तर कोणाच्या तरी बोलण्यातून मिळणे, या सर्व प्रचितीच आहेत. जे लोक जागरूक असतात त्यांना जाणवते की हे स्वामींनीच केले. पण जे लोक याला योगायोग मानतात आणि अपेक्षांचे ओझे घेऊन फिरतात, त्यांना वाटते की आपल्याला प्रचिती आलीच नाही. ज्यांना पटकन प्रचिती येते ते मुळातच सूक्ष्म संकेत ओळखण्यात पटाईत असतात. स्वामींची प्रचिती लवकर येण्यासाठी काय करावे? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला प्रचिती येत नाही, तर काही गोष्टींचा विचार करा. अपेक्षा सोडून द्या. मला प्रचिती मिळावी या अपेक्षेने केलेली भक्ती हा व्यापार आहे. तुम्ही फक्त स्वामींवर प्रेम करा, विश्वास ठेवा. प्रचिती कधी द्यायची हे स्वामी ठरवतील. स्वामी चरणी कृतज्ञ राहा. तुमच्या आयुष्यात आज ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वामींमुळेच आहेत हे मान्य करा. कृतज्ञता वाढली की कृपा आपोआप मिळते. स्वामींची सेवा, स्वामींचे नामस्मरण अगदी मनापासून भावनेने करा. गोरगरिबांची, मुक्या प्राण्यांची सेवा करा. स्वामींना बाह्य उपचारांपेक्षा आंतरिक दयाभाव जास्त प्रिय आहे. स्वामींची प्रचिती पटकन येणे हे आपल्या श्रद्धेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. स्वामी हे कल्पवृक्षासारखे आहेत. तुम्ही जसा विचार कराल तसा अनुभव ते तुम्हाला देतील. प्रचिती लवकर येत नाही याचा अर्थ असा नाही की स्वामी तुमच्यावर प्रेम करत नाही. स्वामींची प्रचिती ही कोणत्याही नियमाने किंवा जबरदस्तीने मिळत नाही. तो एक दैवी अनुभव असतो. काही लोकांना तो लवकर मिळतो तर काहींना थोडा वेळ लागतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जर आपण मनापासून स्वामींचे नामस्मरण केले, श्रद्धा ठेवली, संयम ठेवला, तर एक दिवस आपल्याला नक्कीच स्वामींची कृपा अनुभवायला मिळते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की काही लोकांना स्वामींची प्रचिती पटकन का येते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.